बरोबर आहे ना. मागू मागू खाल्ले तुम्ही ना तिच्या पराठ्याला नाव ठेवायचंय. हा पराठा नाही आलू नाही काही आणि बनलाय पराठा पुरा खारटगुट. मीठ टाकलं त्याच्यामध्ये किती स्वादिष्ट झालाय. काय झालं ते एवढा पराठा झाला तरी पण म्हणतात की नमक जास्त पडलंय. दीक्षाताईनं पराठे केले भावना बहिण बघू शकताय. पुरे जाळून टाकलेत. हो ना जाऊन याला मटणाला तसे घोर पण टाकली तिने. आणि त्यात बटाटे आहेत. बटाटा आहे का दिसते बटाटा. एक पराठा खाल्ला तरी पण नाही नाही घे तू घेत राह. असं गोल गोल पुरा पराठा खाल्ला का चांगला नाही स्वतःच खाती. मी म्हणले का नाही घे चव लागत खाते माणूस. पण दाजी असं नसायला पाहिजे. तिने एवढ्या प्रेमाने पराठे केत राव. असं नसतंय राव. काय प्रेमाने केले. हा नाव पण तुझं खाऊन घ्या त्याच्यापेक्षा न बनलेले परवडते आपल्याला. नाही असं चांगलं नाही. तर अशा प्रकारे यांचे दोघांचे भांडणं रोज चालतात बरं का भावना बहिण. हे चांगलं नाही केलं ते चांगलं नाही केलं. कारण की दाजी मी सारखं शिकवत असतात का चांगलं करायचं असं करायचं आणि असं नाही की चांगलं नाही करत चांगलंच करते. तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला गुड मॉर्निंग शुभ सकाळ भावना बहिण. आणि चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करू आपण. तुम्हाला आवडतं नाही नक्कीच कमेंट करून सांगा. तर खूप जणांनी दीक्षाताईचे व्हिडिओ पसंत केलं. कोणी म्हणले की ताई तुम्ही व्हिडिओ सुरू करा. पण नाही त्यांच्या घरचं वातावरण तसं नाही आहे. ती व्हिडिओ सुरू नाही करू शकत आहे. तिला आवड आहे बरं का असं नाही. पण आता कसं आहे माहिती आहे का ज्याची त्याची मर्जी आहे भावना बहिण. तुम्हाला तर माहिती दाजी मला काही बोलत नाही तर व्हिडिओ करायला. आता असतं एकाचं होय. दाजीचं मला लय प्रेम आहे म्हणून दाजी मला कधीच टोकीत नाहीत रोकीत नाही की असं नको करू तसं नको करू. आणि आपण पण त्याचा कशा दाजीचा असा कधी गैरफायदा नाही घेतला की आपल्या नवऱ्याने आपला कधी टोकलं नाही तर आपण गलत काम करावं. होय भावना बहिण अशी गोष्ट आहे बघा. त्याच्यामुळं आपण पण आपल्या मर्यादित राहत होतं. तर थोडंफार याचं चाललं आहे बरं का. गाडीचं पण थोडं टेन्शन चाललं आहे भावना बहिण. खूप सारं टेन्शन आहे मागं. पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला नक्कीच कळणं. काल पूर्ण दिवस आमच्यावाला उन्हात हिंडण्यात गेला. त्याच्यामुळे एवढा त्रास होऊ लागला होता. उन्हामध्ये अक्षरशः आम्ही औरंगाबादला दिवसभर फिरत होतो. नंतर तिथून आले दाजीचं डोकं दुखलं. माझं पण एवढं मला तर एवढा त्रास होऊ लागला होता. खूप सारा प्रॉब्लेम होऊ लागला होता मला. डोकं दुख लगुला त्रास खूप सारा. दाजीला पण खूप त्रास होत होता. तर अशी गोष्ट आहे की गाडीची भावना बहिण काहीच समजा नाही आपण काय करावं. एक तर गाडीचे पैसे पण भेटणार आपल्याला लवकर आणि एक तर ते दादा समोरचे म्हणतात कधी म्हणता इकली कधी म्हणता नाही इकली. मला काहीच समजत नाही भावना बहिण काय करू मी काय नाही. गाडी त्यांच्या नावावर आहे. तर मला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये याच्यामध्ये सांगा की मी काय करू बरं का. डोक्याला खूप सारं टेन्शन आलं आहे. मी कधी उन्हात आणत हिंडत नाही बरं का. कारण की मला डॉक्टरनी प्रॉब्लेम सांगितलेला आहे की उन्हामध्ये जर जसं खिंडलं ना तुमचं डोकं हे होऊन जाईन. आणि खरंच माझं डोकं फाटतंय उन्हामध्ये जास्त खिंडलं तर. त्याच्यामुळे मी कधीच हिंडत नाही भावना बहिण उन्हात. तर अशी प्रॉब्लेम आहे. आणि इकडे त्यांच्या पराठ्यासाठी चालले आहेत भांडणं. मग आता काय कळत म्हणलं चला आता सॉल्व्ह करून घ्या म्हणलं. थोडं मला दुसरं करून देत तुम्हाला काहीतरी डाळ भात वगैरे आहे की नाही. आणि दिवसभर यांचा असाच जातोय बघा. काय सांगू तुम्हाला. तिचे लेकरं पण खूप परेशान करते. तर माझ्या बहिणीचे लेकरं चला काय बात नाही लेकरच होय शेवटी. तर संध्याकाळच्या टायमाला गेलो तर आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम काय दाजीनं ताणे देऊ चालली. आणि तिकडून येताना रोडवर आमचे असे जोरदार भांडण झालं. असं झालं भांडण ते नाही सांगू शकत आहे कशामुळे झालं. तर दाजीनं ताणे देऊन आम्हाला आईस्क्रीम चालली बरं का. तर तुम्ही पण अशी आईस्क्रीम खायला जातात का तुमच्या फॅमिलीसोबत तुमची बहीण आल्यावर लेकरसोबत. असं चाललंय काय. आम्ही आलो तिकडे भावना बहिण लस्सी प्यायला मस्तपैकी. या तुम्ही लस्सी प्यायला. दीक्षाताई पण आहे बघू शकताय. पिऊ आहे आणि आशू तिकडे गेले तर आम्ही इकडे ज्यूस पिलो तर दाजीला आडत आम्हाला. त्याला म्हणलं लस्सी पाजा नाही म्हणे घरी दही घ्या म्हणे आणि दहीमध्ये साखर टाकून द्या. एवढं कसं करायचं. दही न्यायचं मस्त लस्सी बनवायची साखर टाकायची हलवून प्यायचं बघा. त्याच्या पुंगळे न्यायचे इथून. मी आणतो पुंगळे यायचे मोठे 2-4 आहे ना. खर्च करता तुम्ही. तर औरंगाबादमध्ये गेलो तर एवढं ऊन लागू लागतं तुम्ही बघू शकता. पण एवढे जे हे दिसत होते का मूर्ती एवढ्या छान वाटत होत्या ना. आणि कुठंतरी मोह नाही हे झालं तर मी व्हिडिओ काढून घेतला. एक मी व्हिडिओ काढायचा होता पण फोन खूप गरम होत होता. 30 रुपये थोडेफार कमी करा हो दादा. असं ना करू हो. नाही हो 15 रुपये आहेत की असं नका करू हो. बघा की किती पैसे घ्यायला लागलेत राव. भावना बहिण रिस्टारला असं करतात हे. रिस्टारला असं करतात का.
अरे यार असं ना करू दादा, लय गरीब लोक आहोत आम्ही, हाय की दाजी? लय गरीब लोक आहोत तर तुम्हाला तर माहिती आहे भावांनो बहिणो, काय सांगू तुम्हाला. दादाच्या रिक्षावर नाव लिहिलेलं आहे, काय माहितीये का? पैसा है तो सब कुछ है, यार भी प्यार भी और रिश्तेदार भी है. खरी गोष्ट आहे, पैसा आहे तर सगळं आहे, नाही तर काहीच नाही भावांनो बहिणो. मोठे म्हणजे काय, सगळं याच्यावर चालतंय आजकाल, तुम्हाला तर माहिती आहे. नाही तर काही खरं नाही हो, नाही दाजी? तुम्हाला काय वाटतंय? औरंगाबादला आले बघा, आहे का? काय नाही, इकडे औरंगाबादला आले होते बघा. मधामध्ये ह्या गायी दिसल्या तर मला वाटलं बाई खरोखरच्याच गाय आहेत का नाही, पुतळे खायचं. असे हात करून अशी पाया पडायला, नंतर बघते म्हणजे बाई याचं पुतळे आहे होय, गाईच्या हे केले होय. हा बघा ना किती मोठ्या मोठ्या गाय आहेत भावना बहिण, बघा हातीन बितीन लय मोठे मोठे आहेत की. मला तर खरोखरच वाटलं आहे की दाजी? हो ना मान, उन्हाचा आधी हिराला होत बघा की, उन्हात आणामध्ये आलो तिकडे औरंगाबादला आलो. काय सांगू तुम्हाला आता, लय परेशानी. बघा बापाचा पुतळा, बघा छान आहे ना, भारी ना.